शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। शेतकऱ्याला रिकट घेताना दिलेला शब्द डॉक्टर किसानने कसा खरा करून दाखवला त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला। इथं काय डॉक्टर किसानचे वाहवा करायला आले नाही। या शेतकऱ्याचे गेल्या वर्षभरामध्ये 3-4 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील। आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की रिकट घेताना शेतकऱ्याला मी शब्द दिला होता डॉक्टर किसानच्या माध्यमातून की पहिल्याच वर्षी माल आणून 700 बुडांमध्ये 50 क्विंटल 5 टनाच्या पुढे माल मी काढून दाखवेल आणि ते खरं करून दाखवलं। त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। माझ्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांचा अनुष्काचा प्लॉट आहे, काल एक साधारणतः 40 क्विंटल माल त्यांचा गेला। आज त्यांचा अंदाज आहे की 15 ते 18 क्विंटल माल जाईल। तर त्या संदर्भामध्ये त्यांचं प्रथमतः नाव जाणून घेतो। दादा आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव अजय सुदाम थेटे, राहणार पालखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। माझा मोबाईल नंबर आहे 90-221-07-903। आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की रिकटच्या वेळेस म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही तुमचा जो SSN व्हरायटीचा प्लॉट आहे निक्रोसिसचा प्रॉब्लेम आला होता, तिथं डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या तिथं तुम्हाला 100% रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला सांगितलं की सर आपला अनुष्काचा एक छोटा प्लॉट आहे, 700 बुड आहे, तिथं रिकट घ्यायचंय, कांदे लावलेले। तर रिकट नंतर तुम्ही प्लॉट चांगला डेव्हलप करून पहिल्या वर्षी माल आणू शकतात का? आणि तो शब्द मी आज खरा करून दाखवला का नाही? एक शब्द तो तुम्ही शब्द दिला होता तो आज माझ्या याच्या समोरच आहे, व्हिडिओ मध्ये आहे दिसतच आहे। पण माल बी इतका सुंदर, मालला का अशी क्वालिटी आम्ही आजपर्यंत कधी बघितली नाही। आणि पहिल्या वर्षी 50 क्विंटलचे 50-51 क्विंटल आपलं प्लॉट जर बसतोय तर आज मी खूप आनंदी डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाला। आणि आज ते रिझल्ट पण आहे की जे तुम्ही शब्द बोलले होते तो आज तुम्ही स्वतः करून दाखवला। ज्यावेळेस म्हणजे फेल काढत होते त्यावेळेस तुम्ही सांगितलं की माल सर तुम्ही आणून दाखवला, पण आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये माल खूप कमी आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की फ्लॉवरिंग स्टेज मध्ये तुम्ही मला घाबरून दिलं होतं। मला फोन केला की सर प्लॉट गेलाय। आणि ज्या वेळेस डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर असतो त्यावेळेस मी या शेतकऱ्याला रात्री 10:30 वाजता कॉल झाला आमचा की प्लॉटला काही होणार नाही, सकाळी पहाटे 5:30-6 वाजता एक स्प्रे घ्यायचा आणि दुपारी किंवा संध्याकाळी एक स्प्रे घ्यायचा। जर प्लॉट जर नाही थांबला तर डॉक्टर किसान या पदाचा जो अध्यक्ष जो संस्थापक म्हणून काम बघतोय, संपूर्ण टीम सगळे काम त्या ठिकाणी जर तुझा प्लॉट गेला तर मी त्या ठिकाणी ते काम बंद करेल। हे ओपन चॅलेंज मी या शेतकऱ्याला केलं होतं, तुलाही आठवत असेल ना सर? रेकॉर्डिंग माझ्याकडे अजून। आणि त्यावेळेस सर सिच्युएशनच अशी होती की त्याच्यामध्ये दुःख जे पडलं ना त्यावेळेस 2 ऑक्टोबरच्या प्लॉटला आपलं म्हणजे बरेचसे प्लॉट राहिलेच नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही मला एकच तो मॅक्सवेल तर त्याचा जो स्प्रे सांगितला तिथून पुढे प्लॉट म्हणजे एकदम क्लीनच राहून गेला। आणि जे माझे शेतकरी आजूबाजूचे 2 जण जेव्हा सकाळी ते प्लॉट मध्ये आले ते वरले प्लॉट गेले, पण मी त्यांना एकच शब्द दिला होता की तुम्ही हा प्लॉट नक्की बघायला याल। आणि ते प्लॉट 100% तुम्हाला सेटिंग स्प्रे टाकले होते, नक्कीच प्लॉटला आल्यानंतर त्यांनी करंगळीच दाखवली का इतका मोठा पॉईंट त्यांनी काढून बघितला। ते असा पॉईंट नाही बघितला म्हणजे दाखव रे दादा पॉईंट सर। आणि बंच आहे बघा तुम्ही, हे पहिल्या वर्षाची बंच आहे, हा झाडांची बुड सुद्धा नाही सर एवढे काही आहे। हा जो माल आहे तुम्ही बघा, हा करंगळ्यासारखे बुडांची कडे सरी या जुन्या प्लॉट आणला नाही माझ्याकडे। अशी कडे हाय माझ्याकडे जुना पण प्लॉट आहे सर, पण मी एवढं सुंदर काम म्हणजे तुमच्याकडून माझी अपेक्षा एवढी नव्हती, पण त्या अपेक्षापेक्षा काही जास्त पट्टीने मला असा माल बनवून दिला। त्याच्यामुळे मी डॉक्टर टीमचे आणि सरांचे मनापासून हा अभिनंदन करतो। आणि ज्यांना कोणाला आता हे जे खोटं असेल वाटत असेल त्यांनी माझ्या हातातली बंच बघून ही प्लॉट तुम्ही अशी रजिस्ट्रेशन करावा अशी माझी एक इच्छा आहे। का तुम्ही शेतकऱ्यांना लोक जे बोलता का कोणते डॉक्टर असे किंवा तसे किंवा हे, पण इथं काही नाही, न बोलतो न भविष्य असं आहे, जे करायचं ते डोळ्यांनी करायचं आणि जो फायदा करायचा आहे तो आज डॉक्टर सरांच्या टीम कडून मला जो भेटला हा सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे। एवढंच बोलतो, बाकी काही नाही सर। नक्की शेतकरी बांधवांनो, आता आपला व्हिडिओचा विषय एकच होता की रिकटला शेतकऱ्याला दिलेला शब्द माल काढताना तो पाळला आणि त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात। अजूनही काही शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणी ज्यांना डॉक्टर किसानवर विश्वास असेल, रिकटचे प्लॉट असतील तिथं 100% रिकट पासून आणि 100% वेळापत्रक जर फॉलो करणार असाल तर डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात। आणि जसंही रिकट होईल, रिकट फुटून येतंय
त्यानंतर वरती प्लॉट कसा न्यायचा, ओलांडा कसा बनवायचा, काडी पहिल्या वर्षी कशी बनवायची, किती माल पहिल्या वर्षी आपल्याला चांगला घ्यायचा, दुसऱ्या वर्षी त्याच्या दुप्पट माल. आता इथं 700 झाडं आहे, यावर्षी 55 क्विंटलच्या आसपास तर 100% या शेतकऱ्याला उत्पादन मिळणार आहे. पुढच्या वर्षी या 700 झाडांमध्ये नीट लक्षात घ्या 105 क्विंटल पर्यंत माल आणि पुढच्या वर्षी परत एकदा 100 क्विंटलच्या प्लस अशीच क्वालिटी ठेवून माल डॉक्टर किसान या शेतकऱ्याला बनवून देईल. त्यासाठी मित्रांनो काम करणं खूप गरजेचं आहे. मग कामामध्ये त्या ठिकाणी नुसतंच पेस्टिसाइड असेल, तुमचं फर्टिलायझर असेल, बायोस्टिम्युलंट असतील, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून इतर कामं देखील महत्वाचे आहे. मग तिथं तुमचं पाणी नियोजन असेल, तुमचं खरड छाटणीमध्ये आता या प्लॉटला आज पूर्ण प्लॉट खाली होतोय, याला 20 ते 25 दिवस विश्रांती दिली गेली पाहिजे. विश्रांती काळामध्ये जसाही प्लॉट खाली होईल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी भरपूर प्लॉटला पाणी देऊन टाका. कुठलंही खत देऊ नका. त्यांनी मला विचारलं की प्लॉट खाली झाल्यावर उद्या सर मी ग्रेड देतो, हे खत देतो, काहीही द्यायचं नाहीये. विश्रांती द्यायची, पाणी देऊन घ्यायचं. 10-12 दिवस त्या प्लॉटकडे फिरकू पण नका. 10-12 दिवसाने वरतून एक फवारणी करायची. 200 लिटरला 19 500 ग्रॅम आणि सल्फर 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. पुढच्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खरड छाटणी करायची आहे. आणि यावर्षी देखील हवामानाचा अंदाज बऱ्याच शेतकऱ्यांकडे पोहोचलाय. यावर्षी देखील परत गेल्या वर्षासारखंच गर्भधारणेला अडचणी येणार आहे. टेम्परेचर वाढणार, पाऊस येणार. मग त्यावेळेस चांगली गर्भधारणा करण्यासाठी खरड छाटणी प्लॉट खाली झाल्यानंतर पुढच्या 20-25 दिवसामध्ये करून घ्या. आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी खरड छाटणीमध्ये योग्य ते काम, योग्य ते अन्नद्रव्य व्यवस्थापन, योग्य त्या गर्भधारण्याच्या फवारण्या त्या ठिकाणी केल्या गेल्या तर चांगल्या क्वालिटीचा माल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आणि 100% मिळणार. बाकीच्या ज्या काही अडचणी शेतकरी बांधवांना आता सध्या येत आहेत की प्लॉट तयार झालाय, प्लॉट 120-130 दिवसाचा झालाय, दर चांगले मिळत आहेत, पण त्या ठिकाणी शुगरला अडचण येते. ते शुगरला अडचण येते तर तिथं काय केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी पाठीमागे एक व्हिडिओ दिलाय. अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना देईल. महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगतो की खरड छाटणी आणि रिकटचे प्लॉट याचं रजिस्ट्रेशन हे पुढच्या 1 महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. खास करून रिकट घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता. आजूबाजूचे शेतकरी आता प्लॉट संपून गेला, इथं येऊन बघण्यासारखं काही राहणार नाही. बरेचसे शेतकरी येऊन बघून गेले, पण जो प्लॉट या शेतकऱ्याचा अजून बाकी आहे, जो SSNचा प्लॉट आहे, तो देखील म्हणजे त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की फेलच गेलाय, तो देखील डॉक्टर किसानच्या माध्यमातून प्लॉट कसा चांगला बनवला तो तुम्ही शेतकऱ्याचा नंबर आहे, त्याचा ऍड्रेस आहे, तो येऊन तुम्ही बघू शकतात. मित्रांनो जास्त काही सांगत बसत नाही, व्हिडिओला लांब त्या ठिकाणी जास्त करत नाही, पण चांगली क्वालिटी आणि चांगलं उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल, कारण 2030 पर्यंत द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये सोन्याचे दिवस आहे, त्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्यांनी कसा करून घ्यायचा, योग्य मार्गदर्शन मी म्हणतो डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घेऊ ना घ्या, असं माझं कुठलंही म्हणणं नाही. कुणाचंही चांगलं मार्गदर्शन घ्या, तुम्हाला योग्य रिझल्ट त्या ठिकाणी दिसत असतील. कुठंतरी काहीतरी फवारणी करायला लावली, ती कशासाठी लावली आणि त्याचे रिझल्ट येतात का, हा अभ्यास तुम्ही स्वतः त्या ठिकाणी करा. तरच त्या डॉक्टर किसान असेल किंवा जो कोणी कन्सल्टंट असेल, जो कोणी मार्गदर्शक असेल, युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ येतात, नक्की तुम्हाला मार्गदर्शकाची इथून पुढे या सध्याच्या युगामध्ये बदलत्या वातावरणामध्ये चांगल्या मार्गदर्शकाची गरज तुम्हाला 100% प्रत्येक शेतकऱ्याला आहे. फक्त तो मार्गदर्शक निवडताना तुम्ही योग्य काळजी घ्यावी, ही एक विनंती करून आजचा व्हिडिओचा शेवट करतो. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की खरड छाटणी रिकटच्या प्लॉटसाठी 77 19 94 11 22 असेल किंवा इतरही अजून 4-5 नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, त्या नंबरवर संपर्क करून लवकरात लवकर आपला प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर करून, जर तुम्हाला वाटतंय डॉक्टर किसान तुमच्यासाठी योग्य आहे तर प्लॉट रजिस्टर करा. आणि डॉक्टर किसाननी दिलेलं वेळापत्रक 100% फॉलो करून असा रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी 100% वेळापत्रक फॉलो करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता की दिलेला शब्द डॉक्टर किसाननी कसा पाळला, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.